131व्या घटना दुरुस्तीसह 3 विधेयकांवर संसदेत थोड्याच वेळात मतदान होणार आहे। विधेयक मंजुरीसाठी सभागृहात उपस्थित 2/3 खासदारांची सहमती असणं आवश्यक आहे। तसंच महिला आरक्षणावरून आज पुन्हा संसदेत रणसंग्राम व्हायची शक्यता असून महिला आरक्षणाला जनगणना आणि पुनर्रचनेसोबत जोडण्यास विरोधकांनी विरोध केलाय। दरम्यान लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या तिन्ही विधेयकांच्या विरोधात विरोधक मतदान करणार आहेत। बहिष्कार न टाकता विरोधात मतदान करायचा निर्णय दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय। त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होणं साहजिक आहे, पण सरकारचं इंटेन्शन, मी सरकारबद्दल बोलू शकतो, सरकारचं इंटेन्शन हे पूर्णपणे प्युअर आहे। सरकारला जे आहे महिला आरक्षण पास करायचंच आहे। आम्हाला कुठलीच भीतीची नाही आहे। आम्हाला आमच्या बहिणी पुढे कशा येतील त्याच्यासाठी आम्ही काम करतोय। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा लाडकी बहीण योजनेसारखी योजना पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राबवली गेली आणि बहिणींनी जे आहे भरभरून प्रेम जे आहे हे सरकारवरती केलं, शिंदेसाहेबांवरती केलं। पुढे देखील बहिणी पुढे आल्या पाहिजे याच्यासाठी आमचं काम जे आहे ते सुरू असेल। विरोधकांचं एकच म्हणणं होतं की 2011 चे निकष लावण्यात यावे, ते जनगणनेनुसार जे निकष लावण्यात यावे जे आमचं म्हणणं होतं, परंतु त्याला विरोधक तयार नव्हते। विरोधकांचं म्हणणं होतं की जी जनगणना झालेली आहे त्यानुसार निकष लावावे आणि म्हणून सरकारने काल रात्री अध्यादेश काढून 2023 नुसार आर्थिक जनगणनाचे निकष लावावेत या संदर्भातला निर्णय पारित केलेला आहे।